हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण खूप छान असतील. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. त्यानंतर मस्त असे छान रेडी होऊन आम्ही निघालो होतो कोकणात जाण्यासाठी. दिवेगारला चाललो होतो. कशी दिसते सांगा? मी मस्त अशी रेडी झाली होती आणि कुठे पण जा मस्त आम्ही असं मस्ती करतच जातो. आणि खूप दिवसानंतर आमची ही फॅमिली ट्रिप निघाली होती. बरेच दिवस झालं होतं आम्ही अशी फॅमिली ट्रिप काढायचं म्हणत होतो, पण ते काही पॉसिबल होत नव्हतं. पण ते आज फायनली पॉसिबल झालं होतं. मी तरी खूप एक्सायटेड होते, कारण माझा हा पहिलाच प्रवास होता एवढे 2 दिवस बाहेर राहण्याचा. येते बघा स्वरा किती सुंदर दिसत होत्या आणि ह्या ताई राहिल्या होत्या, फक्त त्यांना पिकअप करायचं राहिलं होतं. त्यांना असं पिकअप करून घेतलं आणि जिकडे जा तिकडे सगळेजण व्हिडिओज फोटोज हेच काढत होते. भारी वाटत होतं फिरायला जाण्याअगोदर. मग जाते वेळेस छान असा नाश्ता केला. नाश्ता पण भारी होता. मिसळपाव आणि असं घेतलं होतं, मिसळपाव वडापाव सगळ्यांनी असं घेतलं होतं. आता उलट्या होतात म्हणून थोडं कमीच खाल्लं होतं. त्यानंतर छान प्रवास चालू केला आम्ही. इतकं भारी वाटत होतं ना, बापरे! आणि जेव्हा आम्ही कोकणात पाऊल ठेवला तेव्हा हे झाडं वगैरे बघा किती सुंदर होते. आणि मला काही जास्त शूट करायला भेटलं नाही, कारण माऊ सारखी उलट्या करत होती, तिला प्रवास सहन नाही होत. आणि गेल्या गेल्या आम्ही रूम पण खूप सुंदर होती. आणि मला स्पेशली तरी रूममधलं काय आवडलं तर गॅलरी आवडली. तिचा इतका बाहेरचा व्ह्यू इतका सुंदर होता आणि आम्ही अजिबात दमलो नाही आहे, थकलो नाही आहे, खूप सारे एन्जॉय केलो आहे. त्यानंतर मी त्या आरशात बघत होती की कशी दिसते, कारण प्रवास करून खूप दमली होती आणि उलट्या वगैरे पण झाल्या होत्या. मलाही प्रवास सहन नाही होत, मलाही गाडी अजिबात सहन नाही होत, पण तरीही मी प्रवास करायचा असा प्रयत्न केला. अशी मस्ती करत करत असं एवढं भारी वाटत होतं. मग असं बीचवर जाण्यासाठी सगळ्यांनी असं मेकअप करत होते. रेडी झाल्यानंतर पण आमची अशी मस्ती चालू होती. आता आम्ही दोघी कुठे पण जा, आमच्या दोघींचा असंच बॉन्ड आहे की आम्ही कुठेही गेली तरी अशी मस्ती चालू होते आमच्या दोघींची. आता तर तुम्हाला तर आमच्या दोघींचं नातं काय काय नाही तर मी तुम्हाला पुढे सांगेलच. त्यानंतर आम्ही बीचवर जाण्याअगोदर छान असा गोळा एन्जॉय केला. तुम्हाला ताई गोळा खायला या म्हणत होत्या त्या. छान असा गोळा खाऊन झाल्यानंतर आता गरमी तरी खूप होती, म्हणून आम्ही असं थंड खायचं काहीतरी असं छान क्रेविंग होत होती, म्हणून थंड असं खाल्लं. आणि सगळीकडे फोटोज व्हिडिओज हे एवढे काढलेत ना, अख्खी मेमरी फुल केली आहे. त्यानंतर बीचवर पोहोचलो होतो. बीच तर एवढं भारी वाटत होतं ना, मला तरी पहिला एक्सपिरियन्स होता म्हणून मला तरी खूप आनंद झाला होता बीच बघून. एवढं एन्जॉय केलं आहे बीचवरती मी. एक बनाना राईड्स वगैरे पण केले आणि बनाना राईड्सचा तर एक्सपिरियन्स खूप नेक्स्ट लेवलचा होता. मी पहिल्यांदाच तशावरती काहीतरी बसली होती. अर्ध्या मधात पाण्यामध्ये असं पलटी करून देतात. छान वाटत होतं आणि फोटोज व्हिडिओज भरपूर काढले. माझं असं काही साधंसंच चाललं होतं, कारण खूप दिवस झालं आम्ही कुठे फिरायला वगैरे गेलो नव्हतो, त्यामुळं मग असं होतं. आणि इथे बघा आम्ही जिथे जा तिथे आमच्या दोघींचेच फोटो व्हिडिओ जास्त असतात. आणि हे कोकणात काय होतं नाही माहिती, काहीतरी रिच्युअल होतं. छान वाटत होतं हे पण. मग संध्याकाळी आवरून झाल्यानंतर मस्त मंदिराला गेलो. मंदिरमध्ये जाऊन छान असं दर्शन वगैरे घेतलं. इथे पण एवढं प्रसन्न वाटत होतं. तिथे आम्ही थोडा वेळ बसलो, गप्पा वगैरे मारल्या. त्यानंतर ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करण्यासाठी गेलो. हो, आता आम्ही यांच्या ॲनिव्हर्सरीसाठी आलो होतो इकडे. ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही जेवण करण्यासाठी गेलो. आता जेवणासाठी तर इतकी गर्दी होती, 2 तास वेट करावं लागलं. जेवण झाल्यानंतर अशी काही मस्ती चालू, थोडंसं जेवण जिरवण्यासाठी अशी काही मस्ती केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मस्त असं फ्रेश होऊन दुसरा प्रवास चालू केला होता. आता आम्ही जाणार होतो जंजिरा किल्ला आणि रायगड किल्ला हे पाहण्यासाठी. जाते वेळेस मस्त असा नाश्ता करून घेतला. नाश्त्यामध्ये इडली सांबर वडा, ज्यांना जे पसंत आहे त्यांनी ते नाश्ता घेतला होता. आणि खरंच नाश्ता पण खूप टेस्टी होता. आता इथे माऊ नाश्ता काही खातच नव्हते, कारण तिला वाटत होतं की तिला उलट्या होतील. तिने खूप उलट्या केल्या होत्या जाते वेळेस. मला तरी खूप त्रास झाला तिच्या उलट्या बघून, मलाच उलट्या जास्त होत होत्या. त्यानंतर कुठेही गेलं तरी चहा तरी मेंडेटरीच आहे. त्यानंतर नाश्ता झाल्यानंतर आम्ही असा प्रवास परत चालू केला होता. छान गाणे लावून असा प्रवास चालू केला. खूप एन्जॉय करत गेलो होतो.
आता आम्ही इथून पुढचा प्रवास बोटिंगने करणार होतो. गाडी पण आम्ही बोटिंगमध्येच नेऊन ह्या किनाऱ्यातून तर त्या किनाऱ्यापर्यंत गाडी असं बोटिंगपर्यंतच नेणार होतो. तर आम्ही जंजिरा किल्ल्यावर जाणार होतो. तर जंजिरा किल्ला अख्खा पाण्यामध्ये आहे हे तर मला तिथे गेल्यावरच माहीत झालं. मला नव्हतं माहिती की जंजिरा किल्ला अख्खा पाण्यामध्ये आहे. फक्त मला हिस्ट्री माहीत होती की ते असं असं आहे म्हणून. मग इथे बोटिंग लावली आणि माझा हा पहिला एक्सपिरियन्स होता की बोटिंगमध्ये जाण्याचा आणि मी खूप एक्सायटेड होते की बोटिंगमध्ये बसून आपण अख्खं समुद्र पार करून आपण ह्या किनाऱ्यातून तर त्या किनाऱ्यावर जाणार आहे. हे मनात फिलिंगच काहीतरी वेगळी होती. छान वाटत होतं. खूप सारं एन्जॉय झालं आमचं. खूप मजा केली आणि इथून वर जाण्यासाठी पण होतं. भारी वाटत होतं ह्या सगळ्या गोष्टी बघून. कारण आपण आता पुढं चालून पोरांना सुट्टी वगैरे भेटत नाही म्हणून मग म्हणलं चला आत्ताच फिरून घेऊया. इतकं छान वाटत होतं ना बापरे काय सांगायचं. त्यानंतर या अख्खं समुद्रात ना माशा वगैरे खूप साऱ्या होत्या तिथे. तुम्ही बघू शकता किती छान आहे व्ह्यू. मला तर इतका व्ह्यू आवडला आहे ना बापरे. न सांगता शब्दात मांडतात येणार नाही की इतकी छान फिलिंग होती. आता इथून जंजिरा किल्ला दिसते तो जंजिरा किल्ला आहे. आता आम्ही परत इथून बोटिंगमध्येच बसून जाणार होतो. आता या बोटमध्ये बसून आम्ही पुढे जाणार होतो. भारी वाटत होतं. सगळे असे तोफे वगैरे लागल्यासारखे होते तिथे. एवढे बोट होते ना बघूनच एवढं भारी वाटत होतं. मग आम्ही बोटमध्ये बसल्यानंतर हे ते काका तिथली हिस्ट्री सांगत होते. छान होती हिस्ट्री. ऐकलं पण आम्ही. मस्त वाटत होतं छानपैकी. ये 22 एकड़ में बांधा हुआ किला है और आपके पास जो वहाँ पर उतरने के बाद में जो टाइम जो होता है ये 45 मिनट, पौना घंटा. अब पौने घंटे में आप लोग 22 एकड़ एरिया घूम नहीं सकता सर. इसमें 14-15 जो पॉइंट है मेन पॉइंट है ये 45 मिनट्स में हो जाते हैं. लेकिन इसका मालूमात एक गाइड के ज़रिए पता चल जाता है. लेकिन सर अंदर का गाइड बोलेगा तो. आणि आम्ही जंजिरा किल्ल्यावर पोहोचलो पण. आणि मला तरी खूप मी दमले होते पण जेव्हा आपण गडावर चढलो तेव्हा वाटत होतं की हा किती छान वाटते. ऊन लागत होतं तरी पण आम्ही सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं. थोडंसं पोरांचेच हाल होतात म्हणून मला थोडी भीती वाटत होती पण छान एन्जॉय झालं. आणि वरून किल्ला किती सुंदर दिसत होता बापरे भयानक. मला तर इतकं आवडलं ना हा किल्ला. शांतता होती सगळीकडे. परत आम्ही किल्ल्यावरनं मग नंतर आम्ही रायगड किल्ल्यासाठी निघालो. रायगडला जायला आम्हाला खूप उशीर झाला होता. आम्ही रायगडला पण पोहोचलो आणि आता आम्हाला रायगडला जायला कमीत कमी 5 वाजले होते आणि बंद होणार होतं. नशीब की आम्हाला रोपवेचं तिकीट भेटलं. तिथे सगळ्यांना कन्व्हिन्स करून रोपवेचं तिकीट भेटलं. मग आम्ही रोपवेमध्ये बसून रायगडवर गेलो. रायगडला तर मला इतकं छान वाटत होतं कारण संध्याकाळी एकदम फ्रेश होतो. मला वाटत होतं की कसं चढणार आहे आपण, ते किती रायगडवर आहे. तिथे चढत होतो ना तेव्हा काहीतरी एक वेगळीच फिलिंग होती. छान असं रायगड किल्ला पण बघण्यात आला. खूप सारं एन्जॉय झालं आमचं. आणि इथे ते हिस्ट्री वाचत होते. मी पण थोडीशी वाचली आणि त्यांनी पण वाचलं. मस्त असे महाराजांचे दर्शन घेतले. एवढं छान वाटत होतं ना. मला तरी पहिल्यांदा होतं म्हणून माझे खूप एक्सायटेड होते मी. आणि हे सगळं शक्य झालं तर हे आहोमुळे. कारण आहो होते म्हणूनच मला एवढं सगळं बघायला भेटलं. कारण ते पोरांना सांभाळून घेतात म्हणून मला काही वाटत नाही. छान मग परत महाराजांचे दर्शन घेतले. तिथे एक महादेवाचं मंदिर होतं तिथे महादेवाचं दर्शन घेतले आणि असं सनसेट बघत आम्ही असा दिवस संपवलो. तर चला व्लॉग इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब